कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं, की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या. त्याच्यापैकी साधारणतः 40 ते 45,000 कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात. उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात. आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे, टोलमुक्त. यांचे गल्लीबोळं केली तरी यांचे हे टोल लावतात. नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय. 200 वर्ष त्याला खड्डे पडणार नाही, पण 200 वर्षात तो होणार की नाही अजून माहिती नाहीये. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी ह्या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः एक जमा खर्च याचा एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात. आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्यासमोर साधारणतः 3,00,000 कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3,00,000 कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे. पण 3,00,000 कोटी त्यांना देणीसाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन, त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात. ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3,00,000 कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला आहे.